नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे शंतनू परब. आणि आज आपण जात आहोत काकड आरतीला सिद्धिविनायकच्या. आणि वाजले रात्रीची 3. मी आणि विघ्नेश आम्ही दोघंच निघालो येड्या पहाटेचे. हां म्हणजे तेच पहाटे आणि रात्रीचं एकच. आणि रस्त्याला कोण नाही आहे, कोण म्हणजे कोण नाही, कुत्रा पण नाही दिसत आहे. आता दिसतील थोड्या वेळाने. कुत्र्यांचीच भीती आहे, बाकी कोणाची भीती नाही इकडे. तर थांबा, विघ्नेशचा पण एक लुक दाखवतो इकडे रे. दिसेल नाही, आता दिसेल. हा विघ्नेशचा लुक, माझा लुक, दोघं खालपर्यंत दिसतो. चल, तर आता सगळ्या कुत्र्यांना पार करून आम्ही मेन रस्त्याला लागलो. कुत्रे अरे कुत्रे जाम आहे विघ्नेश. तो जर तो चौथा आलेला ना, ज्याला मी तुझ्या खांद्यावर हात टाकला बघ, माझी फाटलेली नाही का, त्याला फाटलेली. पण तो जर चौथा आला असता ना तर आपले मग झालं असतं मग कल्याण खरं बऱ्यापैकी. पण रस्त्याला कोणच नाही बघा, फुल सामसूम रस्ता आहे. आता शिवाजी चौकात थांबले थोडा वेळ टाइमपास करत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, मूर्ती पाहू शकतो. मूर्ती आहे ती खरं म्हणजे, अर्धी मूर्ती अर्धा फोटो असं टाईप आहे ते. इकडे शिवाजी महाराजांचे तर काय नाही, इकडे रस्त्याला कुत्र्यांशिवाय बाकी कोण दिसत नाही. एखाद दुसरी गाडी जाताना दिसते. तर बघू आता काय पुढे. चला चालू करूया आता. पुढचा प्रवास मेन आहे. अजून 3:17 झालेत आणि ते बघा, हां 3:17 आले आणि 3:58ची पहिली ट्रेन आहे. तर बघू, तेवढा टाईमपासच करायचं आहे, करू टाईमपास. 3:23 झाले, 3:58 म्हणजे ऑलमोस्ट किती, अर्धा तास आहे. अर्धा तास आमच्याकडे आहे. अर्धा तास काय करणार आहे आमचं आम्हालाच माहिती. म्हटलं यायला वेळ लागेल. 20 मिनटात आलो, 20 मिनटात. आता मग पुढे काय करणार म्हणून विघ्नेश वगैरे आजूबाजूसोबत गप्पा मारत बसलाय. मी इकडे टाइमपास करतोय, बघतोय कोण आहे काय काय नाही. ती मूर्ती डॉक्टरांकडे असते ती बघा, ती दिसेल की नाही दिसणार यार माझं. ती मूर्ती ना डॉक्टरांकडे असते. ती इकडे का लावली आहे मला नाही माहिती. ते स्टेडियमवाले लाईट लावले भारी वाटतं ते. तिकीट काढून आलं आता प्लॅटफॉर्मवर. पण अजून काय, अजून 10 मिनटं आहेत. 10 मिनटं टाईमपास करायचा. रात्री म्हणजे पहाटेचं मालाडचं स्टेशन बघा कसं वाटतं, एकदम सुमसाम, जास्त कोण नाही इकडे. आम्ही दोघं येड्यासारखे फिरतोय आणि ते सगळे आहेत गावी जाणारे लोक. फायनली आता ट्रेनमध्ये बसतोय. 3:58 परफेक्ट 3:58ला चालू गेलं. बऱ्यापैकी इकडे बसलाय. तर आता आम्ही पोचले दादर स्टेशनला. बघू आता कसं टॅक्सीने जायचा विचार करतोय. टॅक्सी बघूया किती रुपये घेतात भाडं. गाववाली पब्लिक खूप आहे, गाववाली पब्लिक खूप आहे. तर बघूया टॅक्सीवाला कुठे भेटते. राजकिड्यांचा आवाज आहे का, राजकिड्यांचा आवाज आहे. चल टॅक्सी बोलून बोलून आम्ही चालतच निघालो. टॅक्सी काय भेटत नाही. बघू कुठून भेटते काय टॅक्सी. आता छान आहे, तुला बोललं थांब तिकडे 2 मिनटात भेटेल म्हणून. तुला हाऊसला आहे ना चालायची. झाली आहे आम्ही निघाले लाईन फटाफट पोचतो. बघूया केवढा टाईम लागतो.
झालं आमचं. आता कडे शोधतो. कडा दोघांनाही कडा पाहिजे. कडा बघतो कुठे भेटतो काय. 2 ठिकाणी बघितले पण जरा जास्त झाड आहेत कडे. आता पुढे बघूया. तिकडे विचारे कडा पाहिजे होता. तर आता मग आम्ही निघालो. कडा तर काय भेटला नाही. हो कडा तर काय भेटला नाही. आता निघतो फटाफट. आणि काय चला परतीचा प्रवास परत चालू. तर मग आता हार बघून याचं काय जीव कासवायचं तर काय माहिती. तर आता आम्ही निघालोय परत रिटर्न घरी. आणि ही थार आणि हा तो येडं गेलो. हा तो येडा गेला थारचे व्हिडिओ काढायला. बाकी काय नाही. आता निघूया फटाफट. अरे विघ्नेश काय खाणार आहे बा इकडे. अरे नाही तर आता चहा पिऊन झाली आमची. आम्ही आता निघालो परत दादर स्टेशनला. ऑलमोस्ट दादर स्टेशनला आलो. मला गाणे आठवलं. तर हा व्लॉग इकडेच मी संपवतो कारण परत मालाला जाऊन परत व्लॉग बनवायची माझ्यात ताकद नाही आता. तर हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी गणपती बाप्पा मोरया म्हणून कमेंट करा. चला बाय बाय. टेक केअर.